हॉस्पिटलमध्ये अपघात झालेला एक मुलगा, डॉक्टर हेवी पेन किलर देतात तरी बिचाऱ्याच्या वेदना थांबत नाहीत. तो मुलगा वेदनेतून कायमची सुटका मागत असतो डॉक्टरला. अशात त्याला सापडतात हवा येऊ द्याचे काही व्हिडिओ आणि तो सगळ्या वेदना हसत खेळत सहन करू लागतो. तो मुलगा जेव्हा भेटून हे सांगतो तेव्हा हसण्याचं गांभीर्य लक्षात येते. अशा अनेक पेशंटला हवा येऊ द्याचे व्हिडिओ दाखवले जातात. कित्येक डॉक्टर स्वतःहून हे सांगतात. एखाद्या हमखास गुण येणाऱ्या डॉक्टरला भेटायला पेशंट येतात, तसे डॉक्टर निलेश साबळे आणि टीमला भेटायला लोक येतात. खूप लोकांच्या आयुष्यात नकळत हे तणावमुक्तीचं मोठं काम हवा येऊ द्याने केलंय याची तुम्हाला जाणीव नसेल. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा झोपण्यापूर्वी रोज हवा येऊ द्याचा एक तरी व्हिडिओ बघतो अशी जाहीर कबुली देतात. कित्येक मंत्री, आमदार, खासदार हवा येऊ द्या आवर्जून बघतात. पण निराश असलेला, चिंतेत असलेला, खचलेला कुणी हवा येऊ द्या बघतो आणि आपलं दुःख विसरतो, तेव्हा या कलाकारांच्या कष्टाचं खरं चीज होतं. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या कलावंतांना आवर्जून मराठी शोमध्ये यावंसं वाटलं ते या कलावंतांमुळेच. आमिर खान सारखा परफेक्शनिस्ट कलावंत हवा येऊ द्याचा फॅन नाही, फक्त त्याला या तुकरटवाडीतल्या कलावंत लोकांसोबत काम करायची इच्छा आहे. जन्मल्या जन्मल्या बाळ रडतं की नाही हे बघायला एक डॉक्टर असतात. तसाच आपल्याकडे एक डॉक्टर पण आहे. पण आपला डॉक्टर साबळे आणि त्याची टीम आहे ती दर आठवड्याला लोक हसतात की नाही हे बघण्यासाठी. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. आमच्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यामुळे नक्कीच वाढलेत आणि तुमच्या निमित्ताने फक्त हसणाऱ्या नाही, हसवणाऱ्या व्यक्तीचं पण आयुष्य वाढो ही प्रार्थना. हसवत हसवत क्षणभर का होईना माणसांना दुःख विसरायला लावणाऱ्या प्रत्येकाला दीर्घ आयुष्य लाभो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला खरंच आज कबूल करायचं आहे की पूर्ण टीम जी रात्रंदिवस झटते, अरविंद सरांची पत्र, काही विनोद असतील, सिरियस काही असेल, तुषार देवलचा बँड असेल, हे कधी बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं आयुष्यात. एंट्री घेतल्यानंतर टाळ्या वाजतील आपल्यासाठी असंही कधी वाटलं नव्हतं. अरविंद सर, मी पर्सनली तुम्हाला थँक्स म्हणतो की तुम्ही जे लिहिता ते मला पोहोचवता आलं आणि काही वेळानंतर तुम्हाला कळलं की मी कसं पोहोचवतो तेव्हा सर तुम्ही लिहित होतात. नाही, ते किती अवघड होतं हे मला आज कळलंय जास्त. कुठल्याही लेखकाला असं वाटतं की आपण व्यक्त होणं, आपण बोलणं याच्यापेक्षा आपल्या शब्दांना आवाज भेटणं. तर अरविंद जगताप म्हणून माझ्या लेखक असण्याला जो आवाज आहे तो सागर कारंडे आहे, तो माझा आवाज आहे. तर आता थोडीफार माणसं ओळखायला लागलीत या हवा येऊ द्यामुळे. तर खरोखर तुमचे आभार की एका लेखकाला तुम्ही थोडाफार चेहरा मिळवून दिला. डॉक्टर साबळे आणि सगळी टीम आणि झीचे मी आभार मानतो. आणि सागर, पुन्हा एकदा तुझे खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. यस प्लीज. नमस्कार नमस्कार मंडळी. चला हवा येऊ द्याचे 400 भाग पूर्ण झालेले आहेत आणि आता पुढे काय, तर पुढे सुरू होणार आहे आमचं नवीन पर्व, चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. म्हणजे आतापर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला हसवत आलोच आहोत, पण आता तुमच्या बिल्डिंगमधले, सोसायटीमधले, कट्ट्यावरची जी सगळी मंडळी आहेत जी तुम्हाला एरवी हसवतात, त्यांची वेळ आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हसवण्याची, आणि ते सुद्धा चला हवा येऊ द्याच्या या मंचावरनं. तर मी तुम्हाला तेच सांगते की सगळीकडे गेले कुठे, एक मिनिट गेले कुठे, ए बोलवा एकेकाला, गेले कुठे, एक मिनिट गेले कुठे, बोलवा एकेकाला, दिसत नाही मला कुठे. कोणाला बोलवा, कोण कुठे गेले? मी त्या तिघांना शोधायला आलोय. तुम्ही कोण आहात? एकतर मी आहे नाना उंजे. कोण? नाना उंजे. मी ते 2 खंबे आणि 1 क्वार्टर शोधायला आलोय तुमची. हे बघा, मी दारू बिरू पीत नसते. नाही, ते मला माहिती आहे. तुमची म्हणजे तुमच्याकडचे ते 2 खंबे आणि 1 क्वार्टर आहेत ना. 2 खंबे क्वार्टर कोण? भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि तो अंकुर वाडवे. तो क्वार्टर आणि 2 खंबे. त्याचं काय? ते 3 जण माझ्या दुकानात आले होते. तुम्ही कोण आहात? पण कसलं दुकान आहे तुमचं? माझं दुकान तुम्हाला माहित नाही? नाही. ओळखत नाही तुम्ही मला? नाही. असं काय करताय?
बघा बघा वेगवेगळ्या अँगल मधनं बघा अहो, हो. अहो, पडाल तुम्ही काका. काही पडत बिडत नाही, रोज अशाच कोंबड्या धरत असतो मी. तर मला ओळखलं नाही कोणी. नाही. अहो असं काय करताय, माझं ते नाकेवरचं कोंबड्यांचं दुकान आहे ना, ते माझं आहे ना. मग काय झालं त्याचं? काय म्हणजे काय, आमच्या कोंबड्यांच्या दुकानामध्ये बरं का मी अशा ब्रॉयलर चिकन पण ठेवतो आणि फ्रोझन चिकन पण ठेवतो आणि शिवाय अंडी सगळी अशी मांडून ठेवतो. तर मी त्या दिवशी काय केली, मांडलेली अंडी अशी मांडीवर घेऊन मी तिकडे अशी अंडी मांडत होतो. आले हे अंडीचे, ते अंडी घ्यायला म्हणून आले. हा, आणि मला म्हणाले बरं का आम्हाला ना 2 कोंबड्या द्या, गटारी साजरी करायची आहे, 2 कोंबड्या द्या, मी नंतर पैसे देतो. एवढा दयनीय चेहरा करून माझ्याशी बोलत. पडाल तुम्ही. नाही पडत हो, रोज अशाच कोंबड्या पकडत होतो. नाही, चेहरा खूप दयनीय झाला होता बघा. एवढा दयनीय चेहरा करून माझ्याकडे कोंबड्या मागायला लागले ना, काय सांगू तुम्हाला. शेवटी मला दया आली आणि त्यांना 2 कोंबड्या दिल्या. म्हणाले पैसे नंतर देतो. आता कुठे दिसत नाहीत कोंबडी चोर. बाबा हे बघा नाना, नाना जे जे काय तुमचं नाव आहे, इथे एक कार्यक्रम आता चालू आहे, तुम्ही नंतर या. काय म्हणाले? कार्यक्रम चालू आहे इथे आता नाही, एक. त्याच्या आधी, इथे आता एक कार्यक्रम चालू आहे, त्याच्या पुढे. तुम्ही नंतर या. म्हणजे तुम्ही मला हाकलताय, तुम्ही मला हाकलताय. म्हणजे तुम्ही जा. दिसत नाही, JCB घेऊन फिरतो खरवळे. बाई छी. कळलं ना? हे बघा इथे मी आता एक महत्वाची अनाउन्समेंट करत काय होते. announcement करणार? चला हवा येऊ द्याचं नवीन पर्व येत आहे. चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. मग होऊ दे ना व्हायरल. आपल्याकडे आहे ना आंटी. तुम्हाला नाही म्हणत हो, मी म्हणते आपल्याकडे आहे ना अँटी व्हायरल. आमच्या पण कोंबड्यांना होतात ना असे रोग, आम्ही देतो त्यांना आंटी. अहो अँटी व्हायरल. कोंबड्यांचे नाही हो, कॉमेडीची स्पर्धा आहे ही. कॉमेडीची. हो. मग तर मला तुम्ही घ्याच. तुम्हाला कशाला? अहो मग विनर म्हणून कोणतरी लागेल ना तुम्हाला. नाही, स्पर्धक म्हणून तुम्ही कोणालाही घेऊ शकता, विनर म्हणून मला घ्या. तुम्हाला हो. तुम्ही काय केलं याच्या आधी? काय केलं म्हणजे मी खऱ्या अर्थाने विजेता आहे. हो. विजेता आहे. तुम्हाला माहिती आहे काय, शाळेत असताना मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी याचा भाग घेतला होता. पण मी मागे होतो तरी सुद्धा मला विजेता म्हणून घोषित केलं. विचारा का? का? माझे दात सगळ्यांच्या पुढे होते. ह्याला म्हणतात कॉमेडी. हो. बघा सगळे ह्यातले, ह्याला म्हणतात कॉमेडी. म्हणून मला तुम्ही घ्या विजेता म्हणून आधी घोषित करा मला. ते ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी अभ्यासामध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. हो. म्हणजे आधी काय व्हायचं, सगळे शिक्षक ना माझ्या पेपरवरती ना अंडी घालायचे. हो, काय? म्हणजे हो अंडी काढायचे असे. मग मी काय केलं, त्यांच्या घरी अंडी घालायला लागलो. मी नाही हो, माझ्या कोंबड्यांनी घातलेली अंडी त्यांच्या घरी घालायला लागलो. हा. मग त्या सगळ्या शिक्षकांना मी कोंबड्या द्यायला लागलो. तशी मग त्या अंड्यांच्या पुढे मार्क द्यायला लागले. त्याला म्हणतात कॉमेडी. वा, छान मस्त. पण नाना तुम्ही या आता. मला पैसे कुठे मिळतील ते आधी सांगा. तुम्ही एक काम करा, आतमध्ये ते डॉक्टर निलेश साबळे बसले, ते तुम्हाला पैसे देतील. जा. कोंबड्यांचे डॉक्टर आहेत का ते? ते कोंबड्यांचे डॉक्टर नाही. मग ते मला पैसे का देतील? मला कोंबडी चोर. त्यांच्याकडे पैसे हवेत मला. नाही, तुम्हाला पैसे हवेत ना, पैसे मिळाल्याची मतलब तुम्ही आज जा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. बघा. नक्की. नक्की. Yes. बर ठीक आहे. पुढे घे म्हणजे पुढे जाईल पुढे. इकडे उजवीकडे. इथे आहेत. हा, जा. चला रे, हे बघत बसू नका, आपल्या कोंबड्यांचे पैसे येत आहेत. चला चला. बाप रे. बास आता. नाना गेलेले आहेत, पण तुम्हाला मला पुन्हा आठवण करून द्यायची आहे की चला हवा येऊ द्याचं नवीन पर्व येत आहे, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. तेव्हा पाहायला विसरू नका. धन्यवाद.